त्या वाड्यात पाय बी ठेवायचं नाही अशी मालकांची इच्छा होती। मी त्यांचा सबूत मोडून त्यांना त्रास नाही देणार। महादेव दादाचा अजूनही काही पत्ता नाही। महादेवाला भेटायची अण्णांची इच्छा अपुरीच राहिली। वहिनी, देवाचं घर कुठे असतं ग? आकाशात। मग अण्णा भेटतील की महादेव दादाला? त्याच्या उडत्या घोड्यावरून येताना महादेव दादा भेटेल त्यांना। तू नको रडू। झोप बाळा। दादाने आता यायला हवं। निदान आता तरी यायला हवं। थोरला मुलगा म्हणून अग्नी द्यायला तो नव्हता। आता निदान अस्थि विसर्जनाला तरी त्याने यायला हवं। महादेवराव येतील ना येतील, पण म्हणजे मला असं वाटतंय की भावनांमध्ये न अडकता वाड्याचं जावई म्हणून मी अस्थि विसर्जनाचा हक्क फक्त रक्ताच्या नात्यातल्या लोकांना असतो। घराच्या उंबऱ्याबाहेर घालवलेल्यांनी हक्क नातं याविषयी न बोललेलंच बरं। मी जाईन अण्णांच्या अस्थि घेऊन। शेवटी महादेव आला नाही तो नाहीच। त्याच्या नशिबी अण्णांचं अंत्यदर्शनही नव्हतं। जाताना मामांजींची भांडून गेली, पण नंतर मामांजींना त्यांचं म्हणणं पटलं होतं। सारखं म्हणत होते, यांना निरोप पाठवा, बोलवून घ्या, त्यांची माफी मागायची। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। जर बाप लेकांची भेट झाली असती तर मनातले एकमेकांविषयीचे क्लेश
सगळे गैरसमज दूर झाले असते. पण ते नाहीच झालं. महादेवाची भेट झाली नाही ही खंत मनात ठेवूनच अण्णा गेले. खरंच बरं झालं असतं ग त्यांची ही इच्छा पूर्ण झाली असती तर. आता तरी ते लवकरात लवकर घरी परत या, एवढाच देवाकडे मागणं आहे. वहिनी, एक विचारू? काय रे बाळा? अण्णा वासंती वहिनीच्या पोटी जन्म घेणार म्हणजे काय? दिनू, देवाला जी माणसं आवडतात ना त्यांना तू आपल्याकडे बोलवून घेतो. जसे आपले अण्णा, देवाने त्यांना त्याच्याकडे बोलवून घेतलं. मग खूप दिवसांनी तो त्यांना विचारतो, तुम्हाला तुमच्या घरच्यांची आठवण येते का? आणि मग जर ते म्हणाले की हो, खूप आठवण येते, तर मग अण्णांना पण माझी आठवण येत असणार. त्यांना मला गोष्टी सांगायच्या होत्या ना. हो ना. मग अण्णा सुद्धा म्हणतील, मला माझ्या दिनूला गोष्टी सांगायच्या, खूप बोलायचंय त्याच्याशी. त्याची खूप आठवण येते. मला लवकरात लवकर त्याच्याकडे पाठव. पण काय आहे ना दिनू, आपल्याला परत यायला आई लागते. आणि आपली वासंती वहिनी ती आई होणार आहे की नाही? मग अण्णा देवाला सांगतील की मला तिच्याच पोटी जन्म घेऊ दे. आणि मग देव म्हणेल हो. छान, अण्णा परत येणार. पार्वती वहिनी, पण ते बाळ वरून येतील ना? पण दिनू, लहान बाळ असल्यामुळे त्याला बोलता येणार नाही. त्यामुळे आता तुलाच त्याला गोष्टी सांगाव्या लागतील. सांगशील ना? हो, माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत. पार्वती वहिनी, सदाशिव दादा आणि वासंती वहिनी अजून कसे नाही आले? अरे येतील. आता रात्र झाली आहे ना, मग अंधारात पुढचा रस्ता कसा दिसणार? म्हणून कुठेतरी थांबतील आणि उद्या येतील. हा, मग मी आता जातो. बाळाला गोष्टी सांगायच्यात ना, त्याची तयारी करतो.
वासंती, शांत हो भगवती. खूप खूप एकटं एकटं वाटतो. घरावर एकामागून एक संकट कोसळत आहेत. अगं संकट तर येणारच, पण म्हणून आपण असं खचून जायचं नसतं. कोलमडून गेलोय आपण. उभं राहायला पायात बळ तर असायला हवं. नसेल तर ते आणायला हवं, एकवटायला हवं आणि पुन्हा पुढे चालायला हवं. अण्णा म्हणायचे, कठीण काळ आला म्हणजेच देव खरी परीक्षा पाहत असतो. पण अशा वेळी खचून जायचं नसतं, अधिक खंबीर होण्याचा प्रयत्न करायचा असतो. नातवंड घरात खेळणार या नुसत्या बातमीनीच किती बदलला होता त्यांचा स्वभाव. फक्त मुलगा असो की मुलगी, ते शास्त्र्यांच्या घराण्याचं अपत्य असेल म्हणून त्याच्यासाठी किती किती स्वप्न पाहिली असतील हो त्यांनी. वासंती, स्वतःला सावर वासंती. कसं कसं सावरू सांगा ना. ह्या ज्या सगळ्या घटना घडतायत हे सगळं पुन्हा कधी सुरळीत होईल. महादेव दादा कधी येतील परत. ते येतील की नाही. नक्की परत येईल. देव इतका निष्ठुर नसतो ग. मला खात्री आहे महादेव दादा नक्की घरी परत येईल आणि आपल्या वाड्यावर पुन्हा सगळं पूर्वीसारखं सुरळीत होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे ना. आणि आता तू स्वतःची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे. माझं देवाकडे एकच मागणं आहे. अण्णांनीच माझ्या पोटी जन्म घ्यावा. नक्की घेतील. आपले अण्णा आपल्या घरी पुन्हा नक्की येतील. कोण तुझ्या पोटी येणार? अण्णा? आंधळी स्वप्न बघणं सोड. नशिबाचा दान आता मी ठरवणार. जन्म आणि मरण याचा हिशेब करायला सुरुवात झाली. शास्त्री, एका थंडीचं खरंच नको फेडाया. व्याजा सकट आता तुझ्या आणि तुझ्या पुढच्या 7 जन्मात
अण्णा कसा जन्माला येतो आता ते मी बघतोच. वहिनी काय झालंय यांना? सांग ना ताई. यमी मावशी